जर तुम्ही UPSC आणि MPSC 2025ची तयारी करत आहात आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यास करायचा आहे, तर कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस हा तुम्हाला पाठच असला पाहिजे. त्याच्यामध्ये जेही कोणते पॉईंट्स दिलेले आहेत इकॉनॉमिक्स या विषयासाठी, तर ते तुम्हाला पाठ असले पाहिजेत, त्याचा रट्टा मारायचा आहे तुम्ही. सेकंड थिंग इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. लक्षात घ्या, गेल्या 5 ते 6 वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत प्री आणि मेन्सच्या, तर त्या तुम्ही समोर ठेवायच्या आहेत, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की कोणते असे टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रिलिमला जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत आणि मेन्सला जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. याचं डिवायडेशन करायचं आहे, वेगवेगळं सेग्रिगेशन करायचं आहे आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे, त्या टॉपिकवरती फोकस करायचा आहे. थर्ड थिंग इज रिसोर्सेस. याच्यामध्ये सर्वात पहिलं येतं ते म्हणजे NCERT. तर इथे तुम्ही 11वी आणि 12वीचे NCERT वाचायचे आहेत. सेकंड थिंग इज रेफरन्स बुक. याच्यामध्ये रमेश सिंग यांचं पुस्तक खूप चांगलं आहे आणि ते तुम्ही वाचू शकता. आणि थर्ड थिंग इज करंट अफेअर्स. इकॉनॉमिक्स हा टेक्निकल विषय आहे, तर लक्षात घ्या, हा मोर अँड मोर करंट अफेअर्सशी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे. सो लक्षात घ्या की करंट अफेअर्स हे पक्कं असलेच पाहिजे. सो या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जिथे तुम्ही इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकता.